अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 8 येथील अंकुर कॉलनीमध्ये मनपा माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय। अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलंय। सर्वांना सोबत घेऊन राहिलेले प्रश्न मार्गी लावले जातील। या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी काम केले जाईल। मनपाच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल। अशोक बडे यांनी सुरू केलेली विकासाची कामे अशीच सुरू राहील असं प्रतिपादन बाबूशेठ नागरगोजे यांनी केलंय। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील अंकुर कॉलनी येथे मनपाचे माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालं। यावेळी उद्योजक बाबूशेठ नागरगोजे, माजी नगरसेविका आशा बडे, विजय टांगळ, प्रमोद कुरुमकर, प्रमोद मुळे, शहाजी जाधव, दिवाकर संसारे, संजय काकडे, नवनाथ भांडवलकर, मल्लिका सय्यद, रेखा शिंदे, ज्योती पवार, ज्योती चाकवते, मंगल संसारे, सपना कुरुमकर, उषा जाधव, शोभा शेलार, अंजली मुळे, मनीषा काकडे आदी उपस्थित होते। माजी सभागृह नेते अशोक बडे म्हणाले की अंकुर कॉलनी येथील रस्त्याचं काम नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची मार्गी लागावी यासाठी रस्ता काँक्रिटीकरणाचं काम सुरू केलं। प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन ही कामं केली आहे। नागरिकांचे विकास कामासोबतच व्यक्तिगत प्रश्नही सोडवले। या भागातील नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी कार्यालय उपलब्ध करून दिलंय। याचबरोबर या भागातील नागरिकांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या असून आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे। कोरोनाच्या संकट काळात आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना तातडीने आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देता आल्यात। गेल्या 20 वर्षात नगरसेवक पदाच्या कार्यकाळात माझ्याकडून नागरिकांना त्रास होईल असं काम मी केलेलं नाहीये असं ते म्हणाले। तर यावेळी अंकुर कॉलनी परिसरातील नागरिकांनी विकास कामाचं स्वागत करत अशोक बडे यांचे आभार मानले। झालं पाहिजे आणि पालिकेने गाडी पाठवा, आम्ही लक्ष देऊन ते पाणी मारून घ्यायचं काम आमचं आहे, नागरिकांचं, आम्ही ते करू। नाही, त्यांनी सगळं काम व्यवस्थित केलं। आता एवढी रिक्वेस्ट आहे की रस्ता खोदून आम्हाला करून द्या। त्याच्यावरच लोक हा काँक्रिटीकरण खोदूनच द्या करून। खेडकर साहेब, बाबूशेठ आणि बडे साहेब यांना आजपर्यंत आम्ही 20 वर्ष साथ दिली। इथून पुढे येणार याच्यात काही वांधा नाही, पण त्यांनी असा एक रस्ता बनवावा की नगरमध्ये नाही असा रस्ता बनवावा आणि त्याच्यात किती 10 टन ट्रक जाऊ काही जाऊ तो रस्ता झाला पाहिजे आणि एक बाबूशेठचं नाव उंचावर गेलं पाहिजे व त्यांनी केलं। ही आमची अपेक्षा आहे आणि जे अवेळी पाणी येतं हे ते त्याच्यात थोडंसं त्यांनी लक्ष घालावं। लाईटच्या समस्या या ते त्यांनी आणि इथं इंटरनल रस्ते ते पण त्याला कॉन्क्रीट केलं तर ते जरा चांगलं होईल। मी तुम्हाला एवढं सांगतो, इलेक्शन येणारे होणारे आणि इलेक्शनमध्ये तुम्ही मला तिथपर्यंत पाठवणार आहे। तुम्ही मला तिथं पाठवा, राहिलेले तुमचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम ते माझं असेल आणि मी ते 100% तुमचे काम मार्गी लावीन एवढं मी तुम्हाला थांबतो। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीसंदर्भात या ठिकाणी आम्ही अंकुर कॉलनी येथे म्हणजे माझ्या निधीमधून रस्ता काँक्रिटीकरणाचं काम या ठिकाणी मंजूर झालं आहे आणि त्याचा शुभारंभ या ठिकाणी आज आम्ही करत आहोत। खरं तर या ठिकाणी करत असताना या ठिकाणी म्हणजे या जुनी कॉलनी यांना सगळी इथाची पार्श्वभूमी माझी माहिती आहे, मी इथं काय काय केलेलं आहे। ठीक आहे, आता नवीन आता कॉलनी झाली त्यांना काही शक्यतो त्यांची चूक नाही बिचाऱ्यांची। तर या ठिकाणी मी प्रथम या ठिकाणी मी रस्ता केला, इथं रस्ता नव्हता, लाईट नव्हत्या, लाईटसुद्धा मीच लावलेलं आहे इथं। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायला गेलं म्हणजे एवढ्या मोठ्या देशामध्ये करोनाचा त्या ठिकाणी काळ झाला, म्हणजे करोना रोग या ठिकाणी आला आणि अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। त्यामुळं आम्ही सगळ्यात प्रथम या ठिकाणी मी नागापूर बोलेगाव परिसरामध्ये सर्वात प्रथम कोणचा म्हणजे महानगरपालिकेचा दवाखाना केला असं या ठिकाणी तुमच्या इथं केला आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी ज्या करोनाच्या काळामध्ये जी लस घ्यायची होती त्याचा सगळा तुम्हाला फायदा तिथं झाला। सगळ्यांना त्या ठिकाणी फायदा झाला। त्या ठिकाणी तत्कालीन म्हणजे महापौर सूर्यकांताई कदम आम्ही त्या ठिकाणी उद्घाटन करून त्या ठिकाणी तो दवाखाना आम्ही केला आणि आपल्या भागामध्ये नागापूर बोलेगाव परिसरामध्ये म्हणजे सांगायला गेलं तर म्हणजे असा काय खूप मोठा VIP भाग नाही। सर्व या ठिकाणी गोरगरीब लोक या ठिकाणी राहतात, त्यांना त्या ठिकाणी म्हणजे सोयी व्हावी या ठिकाणी, त्यामुळं आपण त्या ठिकाणी केला आणि त्याचा आपल्याला
म्हणजे नेहमी म्हणजे छोटं मोठं कोणतंही काम असेल तुम्हाला, आता तुम्ही जवळ राहता, तुम्हाला सगळं त्या ठिकाणी परिस्थिती माहिती आहे. म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी स्टाफ आपण कमी होता, तो सुद्धा त्या ठिकाणी वाढवला. त्यानंतर आतमध्ये त्या ठिकाणी खूप म्हणजे पावसाचं याचं त्याचं पाणी साचत होतं, त्या ठिकाणी घाण होती. त्या ठिकाणी आम्ही आता आमच्या अनिलनी सांगितलं का त्या ठिकाणी सुद्धा पेव्हिंग ब्लॉक असेल, पत्र्याचं शेड असेल, ते सुद्धा त्या ठिकाणी मी केलं. म्हणजे असं अनेक कामं या ठिकाणी मी केलेली आहेत. त्यामुळे उर्वरितसुद्धा त्या ठिकाणी तुमचे जे भविष्यातले जे काही कामं असतील ते सुद्धा या ठिकाणी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कारण तुम्हाला माहिती आहे, कारण माझं ऑफिस तुमच्या हाकेच्या अंतरावर आहे. नागापूर बोलेगाव परिसरामध्ये माझं ऑफिस सकाळ असं संध्याकाळ असं रविवार सोडून तुमचं छोटं मोठं कोणतंही काम असेल, बरोबर बोलतंय का? म्हणजे कोणतंही काम असेल त्या ठिकाणी, म्हणजे कुत्रं धरण्यापासून तर लाईट असेल, पाणी असेल, त्या ठिकाणी आम्ही म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली किंवा तुम्ही फोन केला, फोनसुद्धा त्या ठिकाणी आम्ही कामं केलेली आहेत. कारण आम्ही जनतेचे सेवक आहोत, हे नगरसेवक आम्ही तुमच्यामुळे झालेले आहोत. त्यामुळं मलासुद्धा तुम्ही गेल्या 15-20 वर्षापासून या ठिकाणी संधी दिली, त्या संधीचं मी खरोखर त्या ठिकाणी सोनं केलेलं आहे, ते तुमच्यामुळं केलेलं आहे. आता भविष्यातसुद्धा या ठिकाणी 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात माझे मामा बाबूशेठ नागरगोजे त्या ठिकाणी उभा आहेत. आणि जशी मला तुम्ही संधी दिली तशी त्यांनासुद्धा द्यावी, बरोबर आहे ना? असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. आज आपल्या या अंकुर कॉलनीमधील या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सर्व अंकुर कॉलनी आणि परिसरातल्या कॉलनीतील सर्व माता भगिनी बंधू, सर्व ज्येष्ठ नागरिक यांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत. आपला हा अंकुर कॉलनीचा रस्ता बऱ्याच दिवसापासून आपल्या या भागातील नागरिकाची एक सन्माननीय बडेसाहेबाकडे एक मागणी होती की आमचा हा अंकुर कॉलनीच्या रस्त्याची अवस्था जरा पावसाळ्यामध्ये खराब झालेली आहे आणि हा बऱ्याच दिवसापूर्वीचा रस्ता जो झाला होता तो सुद्धा डांबरीकरणचा रस्ता बडेसाहेबांनी त्यापूर्वी केला होता. परंतु या रस्त्याची अवस्था पाहता सन्माननीय बडेसाहेबांनी गेल्या बऱ्याच दिवसाचा पाठपुरावा करून आपल्या अंकुर कॉलनीच्या हॉस्पिटलपासून तर हा मसबा मंदिर कॉर्नर आणि तिथून पुढं सुद्धा व्यंकटेश कॉलनीचा हा रस्ता, हा संपूर्ण रस्त्याचं काँक्रिटीकरण या ठिकाणी प्रस्ताव टाकून तो मंजूर करण्यात आला आणि त्याचा आज कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे. वास्तविक पाहता ही जी कॉलनी होती, कारण आपला हा उपनगराचा भाग असताना नागापूर हा शेवटचा शहराचा भाग असताना प्रत्येक वर्षी प्रत्येक 6 महिन्याला एक कॉलनी या ठिकाणी वाढत जाते. जशी कॉलनी वाढेल तसे प्रश्न वाढत जातात. पूर्वीचे हे अंकुर कॉलनी असताना ही पार कडेला होती, परंतु आता अंकुर कॉलनीच्या सुद्धा साईडनी भरपूर कॉलन्या झाल्या, त्यामुळे या रस्त्याला जास्त रहदारी वर्दळ वाढलेली आहे. तरी हा रस्त्याचं काम मजबूत व्हावं, चांगल्या प्रकारे व्हावं ही मनोकामना बडेसाहेबांनी बाळगून हा तुमचा रस्ता काँक्रिटीकरणाचा या ठिकाणी आज कामाचा शुभारंभ होत आहे. आणि यापूर्वीसुद्धा या अंकुर कॉलनीमध्ये पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी बडेसाहेबांनी लक्ष घालून या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत आणि भविष्यातसुद्धा या ठिकाणी असेच कामं चालू राहणार आहेत. त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे आज हा उभा रस्ता आहे, पूर्ण काँक्रिटीकरण होत आहे. खरोखर या नागरिकांनी सुद्धा म्हणजे या भागातील सर्व माता बंधू भगिनींनी बडेसाहेबांना सुद्धा गेल्या 20 वर्षापासून 15 वर्ष नगरसेवक असल्यापासून या ठिकाणी चांगलं सहकार्य केलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत. भविष्यकाळातसुद्धा या ठिकाणी असेच कामं चालू राहतील आणि बडेसाहेबांनी जशी 15 वर्ष चांगल्या प्रकारे आपली सेवा केली, सर्वांना प्रेम दिला, आदर दिला आणि मनापासून सगळ्याचं मन जिंकण्याचं काम केलं, असंच भविष्यामध्ये बडेसाहेबांचेच मामा आता बाबूशेठ नागरगोजे आप्पा हे आपली सेवा करण्यासाठी येणार आहेत. तरी असं जे आपलं जे प्रेम आहे, ठीक आहे, भविष्यात या ठिकाणी कोणी अनेक लोक येतील तुम्हाला वेगळं हे सांगतील, परंतु आपल्याला विकासाकडे लक्ष द्यायचं आहे. बाकीचं आपल्याला काय लागते, रस्ता लागतो, ड्रेनेज लागतं, लाईट लागतं, पाणी लागतं. पाण्याचा प्रश्न मिटलेलाच आहे, पेट्रोलची लाईन आलेलीच आहे. तरी ह्या भागातील असणारे रस्ते तसे उर्वरित जे काही कामं तुम्ही त्यांना सुचवता ते भविष्यकाळात निश्चित प्रकारे ते मार्गी लावतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.